एकंदरीत ड्रग्सचा कशा प्रकारे हा नेक्सेस आहे ह्याचं एक उदाहरण मला वाटते ललित पाटील हे प्रकरण होऊ शकतो. म्हणजे एक ड्रग माफियाला कसं हॉस्पिटलमध्ये येरोडामध्ये असताना पण देखील टीव्हीचा कारण दाखवून 7 महिने पाहुणचार एका हॉस्पिटलमध्ये करण्याची घटना होऊ शकते. ती घटना होत असताना त्याच वेळीमध्ये एमडीचा साठा ससूटच्या गेटवरती आपल्याला सापडतो. त्यानंतर तो असलेला आरोपी फरार होतो आणि फरार झाल्यानंतर देखील सभापती महोदय त्याचा वावर हे बाजूला सीसीटीव्ही फुटेज केल्यानंतर लेमन ट्री या हॉटेलमध्ये सापडतो. एक लोकप्रतिनिधीचा एवढाही आरोप केलं की लेमन ट्री मध्ये काही वेगवेगळे प्रकार पण चालू होते. मी ते रेकॉर्डवर बोलत नाहीये. परंतु ज्यांनी यांच्यावरती उपचार केला ललित पाटील वरती ते संबंधित संजीव ठाकूर यांच्याबद्दल कुठची अटक झालेली नाही, काही झालेली नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ह्याचा नेक्सेस जर सापडायचा असेल तर ह्यांची नार्को टेस्ट, ललित पाटीलची नार्को टेस्ट, डॉक्टर देवकातेची नार्को टेस्ट आणि संजीव ठाकूर यांनाही देखील अटक करून आपण करणार आहात का? ललित पाटील प्रकरणामध्ये बऱ्याच लोकांनी मागणी केली की अधिष्ठानावरती कारवाई का नाही केली. मी तुम्हाला सांगतो की कुठलं मुंबईतलं शासकीय रुग्णालय असेल किंवा महानगरपालिकेचं रुग्णालय असेल, आज पर डेचे पैसे घेतले जातात आरोपीला ठेवायचे. पर डेचे पैसे आहेत. पुन्हा कुठला आरोप लिहितात आणि तो आरोप कोर्टात गेला तर कोर्ट पण विचार करते की या आरोपाच्या माणसाला ही सेवा दिलीच पाहिजे आणि म्हणून तो आरामात राहतोय. तुम्ही आरोपींची लिस्ट काढा, नाही तर मी तुम्हाला आरोपींची लिस्ट देतो की मुंबईमध्ये आज किती आरोपी कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये बसलेले आहेत आणि हॉस्पिटलमध्ये सगळे धंदे चालू आहेत. जर या विषयावर आम्ही बोललो तर फार मोठा स्फोट होईल, पण आपण त्याच्यामध्ये सिरियस आहात म्हणून मी बोलत नाही. पण एक गोष्ट अशी आहे की या अधिष्ठातांवरती देखील कारवाई होणं गरजेचं आहे. कारण सर्रास फक्त पेन उचलायचंय, आरोग्याचा कुठला आजार झालाय तो लिहायचा आहे आणि पर डेचा हिशोब घ्यायचा आहे. हा सगळा पर डेचा बिझनेस सध्या चालू आहे. मी तुम्हाला हवी असेल एक दिवस सभागृहात सगळ्यांची नावं, त्यांचे रेट, कुठला आजार हे सगळं देऊ शकतो. परंतु तशीच कारवाई ही झाली त्या कॉन्स्टेबलवर झाली, ही झाली त्या शिपायांवर झाली. हे शिपायांचं एकट्याचं काम असूच शकत नाही. अधिष्ठाता ज्या वेळेला याच्यामध्ये सांगण्याची हिंमत ठेवतो की त्याला कुठला आजार आहे तुम्ही सांगू नका, डॉक्टरांना तो दम देतो, डॉक्टरांना तो सांगतो. इतकी जेव्हा हिंमत एखाद्या प्रमुख माणसाची वाढते त्यावेळेला हे प्रकरण फक्त पोलिसांच्या काही शिपाई असतील किंवा तत्सम कोण असतील तिथपर्यंत मर्यादित नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही ते दिसतंय. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय सहभागाचा उल्लेख करतो किंवा त्याची चर्चा करतो त्यावेळेला जाहीर आहे हे सगळे प्यादे आहेत. अधिष्ठाता जो आहे ज्याचा आपण म्हणालात की त्यानं त्याच्या कामावरून दूर केलं, मला असं वाटतं आणि माझी ती मागणी सुद्धा आहे की आपल्याला तो कणा दाखवावा लागेल. त्याला सुद्धा तिथे तो सस्पेंड नव्हे तर त्याला सुद्धा बडतर्फ करा. अशा पद्धतीने काही पोलीस अधिकारी सुद्धा याच्यामध्ये असू शकतात. पहिल्यांदा तर हे जे अधिष्ठाता होते संजीव ठाकूर यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांना अटक करण्याची आवश्यकता असेल तर कुठेही मागे पुढे पाहिलं जाणार नाही. शेवटी आपण तुम्ही अटक करणार का आणि मी अटक करणार असं आपल्याला सभागृहात सांगता येत नाही. ती एक न्यायिक प्रोसेस आहे. पण त्या संदर्भात त्यांचे धागेदोरे काही जरी सापडले, कोणाचेच, त्यांचे व्यक्ती म्हणून मी म्हणतच नाही, तर निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई ही या ठिकाणी होणार आहे. आपण जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर हे षडयंत्र चाललेलं आहे. पुढे काही प्रश्न कदाचित आज ते चर्चेला येणार नाहीत, पण जसं मागच्या काळामध्ये आपल्याकडे किनाऱ्यावर वाहून आलेले काही आपल्याला ड्रग्ज सापडले, त्याच्यावर पाकिस्तानचा शिक्का आहे आणि त्याला म्हणजे जे काही त्यांनी पॅकिंग केलं होतं ते मेड इन पाकिस्तान आहे, आतमध्ये ड्रग्ज होते. तर एक हे षडयंत्र चाललेलंच आहे. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात वाईट हे आहे की आपल्याकडे आपल्या देशातले लोक हे वेगवेगळ्या प्रकारे, कारण हे काय क्युरेटेड ड्रग्ज तयार करणं थोडं सोपं आहे, वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये ड्रग तयार होत आहेत. म्हणून आपण जवळपास जेव्हापासनं माननीय देशाचे गृहमंत्री यांनी राज्यांच्या गृहमंत्र्यांची आणि राज्यांच्या डीजीची बैठक घेतली आणि सगळ्या गोष्टी केंद्रीय एजन्सीकडे देण्याच्या ऐवजी तुमच्या ज्या ज्या डेडिकेटेड एजन्सीज आहेत त्यांनी एकमेकाला मदत करा असं सांगितलं आणि त्याची एक व्यवस्था उभी केली. तेव्हापासनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये इंटेलिजन्स शेअरिंग सुरू झालंय.
आणि त्यामुळेच आपण बघतोय की रोज आपण कुठे ना कुठे छापा मारतोय, त्या ठिकाणी ड्रग्सचा तो जो काही फॅक्टऱ्या तयार केल्या त्या आपण बंद करतोय. आता जो ललित पाटील आहे, या ललित पाटीलने देखील अशाच प्रकारे काही लोकांना केमिस्ट बिमिस्ट यांना धरून 2020 मध्ये फॅक्टरीच चालू केली ड्रग्सची, आणि मग त्यानंतर तो पकडला गेला. आणि त्यानंतर म्हणजे जे काही घडलं ते तर आपल्याला माहितीच आहे, त्यातले काही खुलासे मी नंतर देखील आपल्याला करणार आहे. पण मला असं वाटतं की आता या संदर्भात कुठेही कोणालाही पाठीमागे सरकार घालणार नाही, घालू देणार नाही, कोणी असू द्या. कारण हा आपल्या पुढच्या भावी पिढीचा प्रश्न आहे. आणि ज्या प्रकारचा हा अटॅक, हा एक प्रकारचा अटॅकच आहे, हा आपल्यावर होतोय, याचा अतिशय कडक मुकाबला झाला पाहिजे. आणि म्हणूनच पहिल्यांदा आपण नॉर्मली लोक सस्पेंड करतो, पण या केसमध्ये आपण ज्यांचा थेट सहभाग मिळाला त्यांना 311 खाली डिसमिस करून टाकलेला आहे. आणि यापुढे सरकारची पॉलिसी हीच असेल की ड्रग्सच्या केसमध्ये कोणाचा थेट सहभाग मिळाला तर त्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी डिसमिस केलं जाईल.